वसा जनसेवेचा। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। तुमचा नाटक काय? जय शिवाजी, जय शिवाजी। तुमचा नाटक काय? जय शिवाजी, जय शिवाजी। काय? जय शिवाजी, जय शिवाजी। तुमचा नाटक काय? जय जिजाऊ, जय कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या जाहीर वाचनावरून बुलढाण्यात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी थेट कारवाई करत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अटक केल्याने वातावरण अधिकच पेटलं आहे। मंगळवारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर संविधानिक पद्धतीने पुस्तक वाचन करण्याचा निर्धार आंबी यांनी केला होता। मात्र त्याआधीच बुलढाणा पोलिसांनी त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताच रोखत अटक केली। सिटी न्यूजच्या खतरनाक कव्हरेजमध्ये उघड झाले की आंबी यांना चिखली परिसरात ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी हलवण्यात आले आहे। या कारवाईमुळे लोकशाही हक्कांवर गदा आल्याचा आरोप होत आहे। विशेष म्हणजे केवळ पुस्तकातील उल्लेखावरून आमदार गायकवाड यांनी आंबी यांना अश्लील खालच्या दर्जाची शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य मोर्चा निघणार होता। यासाठी राज्यभरातून 500हून अधिक पुरोगामी कार्यकर्ते बुलढाण्यात दाखल झाले होते। मात्र पोलिसांनी केवळ आंबी यांनाच नाही तर सभेचा मंडपही काढायला लावल्याने संतापाची लाट उसळली आहे। प्रशांत आंबी यांनी सिटी न्यूजशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले, आम्ही शांततेत संवैधानिक मार्गाने पुस्तक वाचन करणार होतो, पण पोलिसांनी आम्हाला बुलढाणा पोहोचण्या अगोदरच 25 किलोमीटर आधीच अडवून अटक केली। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे। दरम्यान शेतकरी नेते अजित नवले यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे। बुलढाण्यातील ही घटना आता राज्यभर गाजण्याची चिन्हे असून सिटी न्यूज या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहे। मोर्चेकरी जवळपास 635 किलोमीटर अंतरावरून प्रवास करून लोकशाही मार्गाने न्याय मिळावा करिता आंदोलन करण्यासाठी बुलढाणा आले होते। कडत्या उन्हात आंदोलन ठिकठिकाणी लावलेले मंडप, पिण्याचे पाणी संबंधित ठेकेदार यांनी परत कुणाच्या सांगण्यावरून नेले हे मोर्चेकरी कोरड्या घाशातून ओरडून सांगत होते। पण ते ऐकायला कुठलाही राजकीय शासकीय माणसाला पाझर फुटले नाही, फक्त बघायची भूमिका घेणारे पाहत होते। बुलढाणा येथे कॉम्रेड संघटनेचा कुठलाही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी आंदोलन ठिकाणी दिसून आला नाही हे विशेष। अगदी निर्विवाद आहेत, कुणाच्या मनात या संबंधी शंका नाही, परंतु या बाबीचे महत्त्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतले आहे असे म्हणवत नाही। स्त्रियांच्या अब्रू संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे। शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती। राजे रजवाडे व राजपुत्र तर सोडाच, पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकीसुना म्हणजे त्यांना हव्या त्या वेळा उपभोगण्याच्या वस्तू होत्या। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।